असणाऱ्या शास्त्रपाठाकडे लक्ष देऊयात। जुन्या करारामधून जखर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय 1 ते 10 वचने, जखर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय 1 ते 10 वचने, आणि नव्या करारामधून लुकृ शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28 ते 40, नवा करार लुकृ शुभवर्तमान अध्याय 19 वचने 28 ते 40 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात। पवित्र शास्त्र यामधून जुना करार यामध्ये जकर्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 1 ते 10 वचनं आपण वाचन करून पाहूया। हद्राक देशाविषयी परमेश्वराची वाणी, ती दिमिश्कास पोचून तेथे स्थिर होईल, कारण परमेश्वराची नजर मनुष्य जातीकडे व इस्रायलाच्या सर्व वंशाकडे आहे, त्याच्या सीमेवरल्या हमाताकडे आणि सोर व सिदोन याकडे ती आहे, कारण ती फार शहाणी आहेत। सोराने आपणासाठी मजबूत दुर्ग बांधिला, धुळीप्रमाणे रुपयाचा व रस्त्यावरील चिखलाप्रमाणे सोन्याचा संचय केला। पहा, प्रभू त्याची सत्ता काढून घेईल, त्याची तटबंदी समुद्रात टाकील, ते अग्नीने भस्म होईल। अश्कलोन हे पाहून घाबरेल, गज्जाई हे पाहून वेना देईल व एक्रोनही असेच करील, कारण त्याची आशा नष्ट होऊन ते लज्जित होईल। गज्जात राजा नाही असे होईल, अश्कलोनात वस्ती व्हायची नाही। अशदोदात जारज वस्ती करील व मी पलिष्ट्यांचा अभिमान नाहीसा करीन। मी त्यांच्या मुखातले रक्त व त्यांच्या दातातले अमंगळ पदार्थ काढून टाकीन। तोही आमच्या देवासाठी बचावून राहील, तो यहुद्यातल्या सरदारासारखा होईल व एक्रोन यबुशासारखा होईल। कोणी येऊ जाऊ नये म्हणून मी सैन्य रोखण्यासाठी माझ्या मंदिराभोवती तळ देईन। जुलूम करणारा पुन्हा त्याचवर चाल करून जाणार नाही, कारण आता मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे। सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर। पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे। एफ्राईमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन, युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल। तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल, त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल। आमेन। लुकुर शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 28 ते 40 याकडे आपण पाहूया। या गोष्टी सांगून तो वर येरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता। मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफेगे व बेतानी या गावाजवळ तो येऊन पोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताना त्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा। ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेच तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा। तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले। ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्याला म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे। मग त्यांनी येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले। आणि जसा जसा तो पुढे चालला तसतसे लोक आपले वस्त्रे वाटीवर पसरीत गेले। तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव। तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा। त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील। आमेन। कंटाटा शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे संगीत नाट्य। संगीत नाट्य है ना। बुधवारी आपण येऊयात, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना सांगूयात, ज्याला यायचं त्यांनी येऊ द्यात। बघा, वधस्तंभ कधीही आम्हाला परिपूर्ण समजणार, जो समजतो तो पापक्षमा समजते आणि तारण समजतं। वधस्तंभावरती आम्ही जितक्या वेळेस मनन करतो ना त्यावेळेस त्याचा
थोडासा भाग आमच्या जीवनाला स्पर्श करून जातो. वधस्तंभाचं असणारं ते जे गांभीर्य आहे ना, ते सर्वात जास्त चांगलं सर्वसमर्थ देव आणि जो वधस्तंभावरती मरण पावला आमचा तारणारा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त काय करतो रे, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त, त्याला ते माहीत आहे. शुक्रवारची भक्ती माझ्या हातात जर 12:15 आली तर 3:30 तुमच्या सगळ्यांना घरी जायला सोडणार. प्रत्येक शब्द 20 मिनिटाचा. 20 मिनिटात एक शब्द ऐकायचा, उद्गार ऐकायचा, आपल्या मनात रुजवायचं आणि त्याचा नवीन अर्थ घेऊन आपल्या घरी जायचं. वधस्तंभ हा देवाच्या अंतःकरणातला सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. आणि झावळ्याच्या रविवारानुसार 2000 वर्षापूर्वी असणाऱ्या दुःख सहनाच्या सप्ताहाची सुरुवात होते. त्या अगोदर येशू ख्रिस्त बरेच वेळेस यरुशलेमेत आला आणि गेला. गेले 2000 वर्ष झालं मंडळ्या ह्या असणाऱ्या झावळ्याच्या रविवारकडं मोठ्या आत्मीयतेने पाहतात. आम्ही घोषणा देतो, देवाची स्तुती आराधना करतो. आज देखील गावातून आपण फेरी काढली, काही लोकांच्या हातामध्ये ट्रॅक्स देता आले. आम्ही बी पेरायचं काम करतो आणि आम्ही ते पेरायलाच हवं. आम्ही वचनाच्याद्वारे लोकांना सांगतो, आम्ही ते सांगायलाच हवं वेगळ्या पद्धतीने. कुठलं पीक येईल माहीत नाही, म्हणून तर गीत करता लिहितो उपासना संगीतामध्ये की तुम्ही सकाळी पेरा, दुपारी पेरा, संध्याकाळी पेरा. बायबलमधलं ते वचन आहे. कुठलं फळ असेल हे माहीत नाही. आणि 2000 वर्षापूर्वी जी अद्भुत घटना भूतलावर घडली की जगातला असणारा असा सप्ताह की ज्या सप्ताहातल्या घटनेने जगाची असणारी दिशा बदलली. मनुष्य मात्राच्या जीवनामध्ये असणारा मार्ग जो काय असावा याविषयी मार्गदर्शक तत्व ह्या सप्ताहाने मांडली. असा हा सप्ताह की ज्या सप्ताहाच्या द्वारे जगाच्या असणाऱ्या इतिहासाला कलाटणी मिळाली. असा हा सप्ताह की ज्या दिवशी देव प्रीती आहे याचा अर्थ काय तो ह्या आठवड्यामध्ये 2000 वर्षापूर्वी जगाला समजला. परंतु त्याची सुरुवात झाली झावळ्याच्या रविवारी. देवाचे लोक हो, आम्ही झावळ्याचा रविवार का साजरा करतो? का करतो? मागच्या वर्षी केला म्हणून या वर्षी करायचा. आमची मागची पिढी करत होती म्हणून आम्ही करायचा. अजिबात नाही. जर आम्ही त्या पद्धतीत करत असू ना तर आमची अवस्था कशी झाली माहिती आहे का? डोळे फोडलेल्या शमशोनासारखी झाली. तो आपला गिरमीट फिरवतच आहे, रोज फिरून जातं दळतोच आहे, त्यातून त्याला काय फायदा नाही. आम्ही जर रूढी परंपरा काय, कारण की शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं 2000 वर्षापूर्वी दुःख सहनाच्या सप्ताहाची सुरुवात झावळ्याच्या रविवारपासून झाली. दुसरी महत्वाची गोष्ट, भविष्य कथनांची पूर्तता व्हावी म्हणून झावळ्याचा रविवार साजरा करण्यात आला. जखऱ्याच्या पुस्तकामध्ये स्तोत्र संहितेमध्ये हे सांगितलं होतं की तो गाढवाच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून तो यरुशलेमेमध्ये प्रवेश करेल. त्या दिवशी ती घटना घडत असताना ज्याला यरुशलेमेचं गोल्डन गेट म्हणतात त्या गेटमधून त्याने प्रवेश केला आणि त्यानंतर ते गेट बंद झालं. आज तागायत यरुशलेमेच्या असणाऱ्या 12 द्वारांपैकी किंवा गेटांपैकी हे गेट बंद आहे आणि ते गेट बंद राहील जोपर्यंत आमचा तारणारा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगावरती राज्य करायला येणार नाही तोपर्यंत ते गेट उघडलं जाणार नाही असं बायबल स्पष्टपणे सांगतं. भविष्याची परिपूर्ती व्हावी म्हणून त्या दिवशी झावळ्याचा रविवार साजरा करण्यात आला. झावळ्याच्या रविवारचा जो रस्ता आहे ना तो असा स्टीफ आहे, उतारता आहे. आम्हाला जर उतरायचं असेल ना सध्या त्या सरकारने त्या भिंतीच्या बाजूला स्टील रॉड लावलेत, त्याला धरून आम्ही उतरू शकतो. परंतु तो मुळात असा आहे, जर आम्ही मी दुसऱ्या वेळेस गेलो त्यावेळेस प्रयत्न केला की त्याला धरून त्याला न धरता उतरावं, परंतु ते फार कठीण आहे. आम्हाला फार टप्प्याटप्प्याने किंवा सावधानतेने उतरावं लागतं.
त्याचा अर्थ हा आहे, ज्यावेळेस लोक उतरत होते, लोक उतरत असताना लोकांच्या लक्षामध्ये हे होतं, ज्याच्या मागे आम्ही चाललेलो आहोत तो आम्हाला सोडणार नाही, तो आमचं संरक्षण करण्यासाठी समर्थशाली आहे. आणि म्हणून लोक त्या निसरड्या रस्त्यावरून घोषणा देत येशूच्या मागं चालले होते. म्हणून 2000 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचं समर्थन आजही मंडळ्या करतात, कारण मंडळ्यांचा आजही विश्वास आहे की आम्हाला तो पुनरुत्थित नासूर येशू ख्रिस्त आम्हाला कधी सोडणार. आम्ही आमच्या स्वतःला वधस्तंभाकडे घेऊन जाण्यासाठी ह्या झावळ्याच्या रविवारपासून स्वतःच्या अंतःकरणांची आम्ही तयारी करतो. प्रिय बंधू भगिनींनो, गुड फ्रायडेच्या दिवशी भक्तीला येत असताना आठवडाभर प्रार्थना करून, देवा तू आमच्याशी बोल, पुन्हा बोल, नवीन प्रकारे बोल, मला समजूनच घ्यायचंय. कारण आम्ही जर प्रार्थना करून नाही आलो ना, तर आम्हाला येणारं वचन मग आमच्यासाठी लाभदायक नाही होणार. पुष्कळ लोक मला सांगतात, पाळक साहेब आम्ही आठवडाभर प्रार्थना करतो. काही जण सांगतात, पाळक साहेब आम्ही शुक्रवारपासून संदेशासाठी प्रार्थना करतो. आणि त्यावेळेस देव आमच्याशी बोलतो, कारण की हे देवाचं वचन आहे, ते आमच्याशी बोलतो. आणि म्हणून झावळ्याच्या रविवारपासून आम्ही आमची तयारी करतो की जे महत्त्वाचं पर्व 2000 वर्षापूर्वी अद्भुत घटना, अलौकिक घटना, भूतळाच्या पाठीवरती इतिहासामध्ये कधी घडली नव्हती आणि भविष्यात कधी घडणार नाही, ती घटना सत्यप्रत्य होणार होती. आणि म्हणून आम्ही झावळ्याच्या रविवारपासून त्या घटनेकडे आपलं प्रस्थान करतो आणि त्याकडे आम्ही लक्ष लावतो. म्हणून मंडळ्या झावळ्याचा रविवार साजरा करतात. झावळ्याचा रविवार म्हणजे प्रोग्राम नाही, माहिती ना, प्रोग्राम चर्चची कुठलीच गोष्ट प्रोग्राम नाही किंवा कार्यक्रम नाही. चर्चची प्रत्येक गोष्ट सेवा आहे. त्या सेवेमध्ये 2 गोष्टी आहेत, येणाऱ्या भक्तगणांना देवाचा आत्मिक लाभ घडावा, आशीर्वाद मिळावा आणि त्यावेळेस देवाचं गौरव व्हावं. ह्या दोन्ही गोष्टी सेवेतून पूर्ण होत असतात. परंतु 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताविषयी म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त गाढवाच्या पिलावर बसून, शिंगरावर बसून त्याने यरुशलेमेमध्ये प्रवेश केला. एका माणसाने शोध लावलाय आणि तो म्हणला, ते जे गाढवीचं पिल्लू होतं ना, ते गाढवीचं पिल्लू आहे ना, ते फिमेल पिल्लू होतं आणि त्याच्यावर बसून तो आला. कसा शोध लावला माहीत नाही, त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टीकरण भेटत नाही. पण त्यांनी कुठून तरी जावई शोध लावला की बाबा की ते पिल्लू जे आहे ती फिमेल होतं. परंतु शास्त्र आम्हाला सांगत नाही. देवाचे लोक हो, माझ्या संदेशाची सुरुवात यावेळेस करत असताना माझा प्रश्न आहे, येशू गाढवाच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसूनच का आला? घोडा होता, बरेच पक्षी प्राणी होते त्यावेळेस. येशू गाढवाच्या पिलावर आहे ना. मला दोन्ही का वापरतो माहिती आहे का? ही जी तरुण मंडळी आहे ना, ह्यांना शिंगरू म्हटल्यावर समजत नाही. गाढवाचं पिलू म्हटलं की मग त्यांना समजते. गाढवाच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येशू ख्रिस्त का आला? दुसरा प्राणी येशूने का वापरला नाही? का वापरला नाही? का हो? गाढव लीन आणि नम्र असता असा अनेक लोकांचा गैरसमज आहे. हा गैरसमज जर दूर करायचा असेल तर गाढवाच्या मागं उभा राहून दाखवायचं. येशू ख्रिस्त गाढवावर बसून यासाठी नाही आला की ते गाढव लीन आणि नम्र आहे. येशू ख्रिस्त यासाठी बसून आला की त्याचं उत्तर जखर्याच्या पुस्तकाच्या 9व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. 1 नव्हे 4 उत्तर आहेत आणि हे 4 उत्तर आम्हाला माहीत असायला हवेत. येशू ख्रिस्त गाढवाच्या पिलावर का? पहिली महत्वाची गोष्ट आहे, तो का आला? कारण की तो न्याय सुरू झाला. कारण की तो न्यायी आहे. आणि मग जर तो न्यायी आहे तर हा असणारा न्यायी देव गाढवाच्या पिलावर बसून येतो. आणि म्हणून ज्या वेळेस तो गाढवाच्या पिलावर हॅलो हॅलो येशू ख्रिस्त हा गाढवाच्या पिलावर बसून येत आहे, शिंगरावर बसून तो येत आहे. त्याचा जो अर्थ आहे ना, तो यासाठी आहे की त्याच्या असणाऱ्या 4 महत्वपूर्ण गोष्टी जखर्याच्या पुस्तकाच्या 9व्या अध्यायामध्ये देवाने स्वतः येशूची घटना घडण्याच्या अगोदर अनेक वर्ष
त्याने हे लिहून ठेवलेलं आहे. आणि जखऱ्याच्या पुस्तकामध्ये तो सांगत असताना असं म्हणतोय, ये सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आम्हाला हे पाहायला भेटतं, येशू राजा आहे म्हणून तो यरुशलेमेकडे येत आहे. पण तो गाढवाच्या पिलावर बसून काय येत आहे, त्याची 4 कारणं जखऱ्याला येतो. पहिलं सर्वात महत्वाचं कारण आहे, तो न्यायी आहे, तो न्यायाधीश आहे. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासारखा दुसरा न्यायी देव जगामध्ये दुसरा कोणी नाही. त्याच्यासारखा न्यायी व्यक्तिमत्व दुसरं कोणाचं नाही. तो कोणाचाही न्याय विपरीतपणे करत नाही. म्हणूनच आम्हाला योहानकृत शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणताना असं म्हणतो, पिता कोणाचा न्याय करत नाही, त्याने न्याय करायचं काम पुत्राकडे सोपवलेलं आहे. म्हणूनच प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही आल्यानंतर ज्या वेळेस येतो 4था अध्याय आणि 5वा अध्याय, विशेष करून 5व्या अध्यायात आल्यानंतर त्यावेळेस असणाऱ्या त्या सर्वसमर्थ देवाच्या हातामध्ये गुंडाळी, शीलबंद गुंडाळी आहे. आणि ती गुंडाळी घेण्यासाठी घोषणा करण्यात आली की ही गुंडाळी घेऊन ह्याच्यावरचे शिक्के कोण उघडेल आणि यातलं वाचन कोण करेल. त्यावेळेस कोणी पुढे आलं नाही. आणि संत योहान म्हणतो, म्हणून मला रडू आले. आणि मग तो म्हणतो, रडू नकोस, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा ही गुंडाळी घेऊन तिच्यावरचे शिक्के फोडावयास समर्थशाली आहे. आणि मग जे 6व्या अध्यायापासून महासंकटाच्या काळाची सुरुवात होते. अनेक वेळेस आम्ही बाय मिसइंटरप्रिटेशन किंवा चुकीचं स्पष्टीकरण आम्ही लावतो की महासंकटाच्या काळामध्ये आम्ही केवळ घटनेवरती केंद्रभूत करतो, परंतु त्या घटनेवरती ते केंद्रभूत होत नाही. कारण त्याचं उत्तर प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 1ला अध्याय 1ल्या वचनात दिलंय. तो म्हणतो हे येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आहे. मग 6व्या अध्यायापासून महासंकटाच्या काळात येशूचं कोणतं प्रकटीकरण आहे, तर येशू न्याय करतो ह्या जगाचा, त्याचं प्रकटीकरण आहे. भयंकर न्याय. 1ला शिक्का, 2रा शिक्का, 3रा शिक्का, 4था शिक्का, 5वा शिक्का, 6वा 7वा शिक्का, 7 तुताऱ्या, 7 वाट्या, कठीण 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 होत जातं. त्यावेळेसच्या भूतलावर राहत असणाऱ्या माणसांना जीवन नको नको होईल, परंतु मरण येणार नाही. आणि मरण येणार नाही त्यामुळे ते सगळं सहन करावं लागेल. कारण की आमचा तारणारा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस न्याय करायला सुरुवात करतो त्यावेळेस त्यामध्ये तो यकिंचितही सुदभरही तो कृपा, दया आणि प्रीती दाखवत नाही. कारण की दया, प्रीती आणि कृपा दाखवायचा समय आता समाप्त झालेला होता. आणि म्हणून ज्या वेळेस तो गाढवाच्या पिलावर बसून येतो, तो असं म्हणतो, ज्यावेळेस मी येत आहे त्यावेळेस मी न्याय करणार आहे. आणि हाच प्रभू येशू ख्रिस्त गाढवाच्या पिलावर बसून आल्यानंतर मग तो उतरतो आणि तो त्या जैतुनाच्या डोंगरावर उभा राहतो आणि यरुशलेमेकडे लक्ष लावतो आणि म्हणतो, हे संदेष्टांचा घात करणारे, हे संदेष्टांचा घात करणारे, मी किती वेळेस तरी तुला कोंबडी जशी आपल्या पिलांना पंखाखाली एकत्र करते तसा करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू माझे शब्द मान्य केले नाही. म्हणून तुझ्यापेक्षा खोराजीना, आठवलं, त्यांना सोपं जाईल. येशू ख्रिस्त किती वेळेस रडला व शास्त्र आम्हाला सांगतं? 2दा. कुठं? दुसऱ्या वेळेस आता घटना सांगते तर म्हणलं येशू रडला यरुशलेमेकडे पाहून. आणि मग तो उद्गार काढतो, कारण आमचा देव ज्यावेळेस न्याय करतो, येशू ख्रिस्त हा परिपूर्ण न्यायाधीश आहे. त्याच्या न्यायामध्ये तसभरही चूक होणार नाही, सुदभरही चूक होणार नाही. कारण की तो न्यायी आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमामध्ये आहेत. नियमाच्या पलीकडे जाऊन तो गोष्टी करत नाही. ज्याप्रमाणे प्रीती करत असताना तो थांबत नाही, कृपा ओतत असताना थांबत नाही, दया करत असताना थांबत नाही, त्याचप्रमाणे तो न्यायी आहे. तो तसाच न्याय करेल. आणि त्याच्याकडे न्यायासाठी असणारं जे महत्वाचं पुस्तक आहे बायबलमध्ये त्याने सांगितलेलं आहे की तो न्याय कसा करेल. आणि त्या दिवशी येशू ज्यावेळेस यरुशलेमेकडे येत आहे, तो येत असताना तो असं म्हणतोय, अहो इस्रायल लोक हो, मी न्यायी मनुष्य आहे म्हणून मी गाढवीच्या पिलावर बसलो येत आहे. आज जर आमच्याकडे, आमच्या ख्रिस्ती लोकांकडे, देवाच्या लोकांकडे, मंडळांकडे येशू ख्रिस्त जर पुन्हा एकदा म्हणाला मला पुन्हा एकदा गाढवाच्या शिंगरावर बसून जायचंय, तर तो आमचा न्याय काय करेल? कारण की ख्रिस्त कधीही चुकीचा न्याय करत नाही. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 3रा अध्याय 7 मंडळ्या आल्यानंतर तो म्हणताना असं म्हणतो की तो 7 मंडळांमध्ये फिरणारा, प्रत्येक मंडळीची अवस्था त्याला माहित आहे.
त्याचप्रमाणे व्हाईस वर्सा, प्रत्येक व्यक्तीच्या अवस्था त्याला माहीत आहे. त्याच्या नजरेपासून काहीही लपत नाही. मनुष्य एकट्यात विचार करू की दुकट्यामध्ये तो बोलू, देव सर्वसमर्थ देव माणसाच्या मनातले विचार सगळे उघडकीस आणतो, कारण त्याच्यापासून लपलेलं असं काही नाही. आणि म्हणून तो न्यायी आहे, म्हणून तो त्या दिवशी गाढवाच्या पिलावर बसून आला. पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची जकर्या सांगतो की तो फक्त न्यायी आहे, तो यशस्वी आहे. हा जो आमचा राजा आहे ना, हा यशस्वी राजा आहे. जीसस नेव्हर फेल्स. येशू कधी यशस्वी होत नाही. आमच्या जीवनामध्ये जर असा एखादा भाग आहे की ज्यामध्ये आम्ही सदैव यशस्वी होत आहोत, येशूला त्या भागामध्ये घ्या, येशूकडे तो भाग द्या. येशू सांगते हात धरा, येशूचा हात तुम्ही धरा, येशू सांगते चाला, बघा यश तुमच्या मागे येईल. आणि म्हणून परमेश्वर यहोशवाला म्हणताना म्हणाला, यहोशवा मी जे आज तुला सांगते तो ऐक. तुझ्याकडे जो नियमशास्त्राचा ग्रंथ मोशेने दिलेला आहे त्याचा तू रात्रंदिवस त्याचं मनन कर, ते काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तू जाशील तिकडे तू यशस्वी होईल आणि तुझे कल्याण होईल. देवाच्या वचनाशिवाय आम्हाला यश प्राप्ती घडू शकत नाही. आणि म्हणूनच आम्हाला पाहायला भेटतं, दानिएलाने देवाचं वचन ऐकलं, देवाचं वचन पाळलं आणि तो यशस्वी झाला. त्यानंतर योसेफ देवाचं वचन पाळलं आणि तो यशस्वी झाला. एलॉन मस्क त्यांना प्रश्न विचारला, जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य, तुझ्याकडची जर सगळी श्रीमंती गेली तर तू काय करशील? तुझ्याकडची जर सगळी श्रीमंती गेली तर तू काय करशील? तो म्हणला, सगळी श्रीमंती गेल्यानंतर मी फक्त हे म्हणेल, मला एक रूम, वायफाय, एक लॅपटॉप, एक लॅपटॉप एवढं मला द्या, मी माझी संपत्ती पुन्हा तेवढीच उभा करून दाखवेल. आम्ही देवाचे लोक म्हटल्यानंतर आम्हाला जर यश हवं आहे तर देवाशिवाय आम्हाला यश भेटू शकत नाही. कारण की ज्या दिवशी आम्ही येशूला आमच्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलं, त्या दिवशी आम्ही हे मान्य केलं की येशू माझा प्रभू, माझा स्वामी आहे आणि इथून पुढचं माझं जीवन त्याचं आहे. आणि म्हणून जर माझं जीवन त्याचं आहे तर तो त्याच्या पद्धतीने माझ्या जीवनामध्ये गोष्टी करेल. परंतु त्या कधी घडतील? ज्या वेळेस आम्ही त्याच्या गोष्टी पाळू, त्याचे वचनं पाळू आणि ते करू. त्यामुळे यश हे देवाच्या हातामध्ये आहे, यश मनुष्याच्या हातामध्ये नाही. जगामध्ये बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला की ज्याद्वारे त्यांना यश प्राप्ती घडेल, परंतु सरते शेवटी आल्यानंतर त्यांच्या हातातून यश निसटून गेलं. पंतय पिलात की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यासाठी त्याने सांगितलं, ह्याला वधस्तंभावर द्या, ह्याला फटके मारा. ज्या वेळेस शेवटच्या काळामध्ये त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा लागला आणि त्याला एका बेटावरती बंदीवान म्हणून ठेवण्यात आलं, त्यावेळेस हा असणारा जो पंत पिलात आहे, तो असणारा समुद्राची वाळू अशा आपल्या हातामध्ये धरायचा आणि ते धरण्याचा प्रयत्न करायचा आणि थोड्या वेळी उघडून पाहायचा, त्याच्या हातातली सगळी वाळू निघून जात होती. यश संपादन करण्याचा त्याने प्रयत्न केला लोकांना खुश करून, परंतु त्याच वेळेस त्याच्या हातातून गोष्टी संपुष्टात आल्या. मागच्या आठवड्यामध्ये एका मुलाने मला प्रश्न विचारला, पाळक साहेब, यहुदा इस्करियोतची क्षमा येशूने केलेली असेल का? कठीण प्रश्न, त्याला मी उत्तर दिलं. कधीतरी एकदा सांगेल, आजचा विषय नाही. काय येशूने यहुदा इस्करियोतची क्षमा केली होती का? तो न्यायी आहे, तो यशस्वी आहे. यश आमच्या देवाच्या हातात आहे. जगातल्या गोष्टी आम्हाला यश देऊ शकत नाही. जगातल्या गोष्टी आम्हाला यशापासून दूर ठेवतील. आज सकाळी फेरीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं वाक्य वाचलं आणि फेरीमध्ये वाक्य लिहिलं, एका विद्येविना किती अनर्थ आहेत. विद्या नाही, धन गेलं, धन नाही, दौलत गेली, दौलत नाही, अमुक गेलं, तमुक गेलं. एके विद्येने इतके अनर्थ झाले. आम्ही आमच्या एका देवाला सोडलं आणि आमच्यापासून यश लांब निघून गेलं. कारण की यश आमचं राहिलंच नाही. ज्याला आम्ही यश म्हणत आहोत ती केवळ दांभिकता आहे, तो केवळ असणारा अवडंबर आहे. ते जे आहे ते तथाकथित यश आमच्याकडं आहे. ते यश आमच्या कुठल्याही उपयोगाचं होत नाही आणि ते यश आम्हाला कुठल्याही प्रकारे लाभदायक ठरणार नाही. कारण की येशूशिवाय असणारं यश हे अपयश आहे. आणि म्हणून तो लिहित असताना म्हणतो, तो यशस्वी आहे. जर आमच्या जीवनात आम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर आम्हाला येशूचा हात धरून चालल्याशिवाय आम्हाला यशप्राप्ती घडणार नाही. कारण की 2000 वर्षापूर्वी
यरुश्लेमेच्या त्या भिंतीच्या आतमध्ये आणि इस्रायल लोकांमध्ये ते पुष्कळ गोष्टी करत होत्या की त्या असणाऱ्या इस्रायलामध्ये पुन्हा एकदा त्यांचं राज्य, यहुदी लोकांचं राज्य प्रस्थापित व्हावं. परंतु ज्याच्यापासून राज्य प्रस्थापित व्हायला पाहिजे त्याच्यापासून त्यांचं अंतःकरण फार दूर होतं. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, तो गाढवीच्या पिलावर बसून येतो असं म्हणतो मी यशस्वी आहे. तिसरी गोष्ट, का तो गाढवीच्या पिलावर बसून आला? तो म्हणतो तो लीन आहे. तो लीन आहे. येशू ख्रिस्त लीन आहे म्हणून तो गाढवाच्या पिलावर बसून आला. जगामध्ये असणारा प्रत्येक सेवक हे गाढवाचं पिलू आहे माझ्यासहित. आमच्यावर येशू बसलाय म्हणून आमच्या समोर आहे ना ढाळ्या टाकल्या जातात आणि कपडे टाकले जातात. हा येशू जर आमच्यापासून निघून गेला ना, ना ढाळी ना कपडे. म्हणून येशूला आमच्यावरती सदैव बसायला लावायला पाहिजे. येशू बस बाबा, मी तुझं ओझं वाहतो पण तू बस, तू मला गाढव कर पण मी चालेल. आणि देवाच्या दृष्टीने गाढव होणं कधी पण चांगलं आहे. कारण की देवाच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही गाढव होतो त्यावेळेस त्या गाढवाच्या समोर वस्त्र, प्रावरण, डहाळ्या टाकल्या जातात. एका माणसाने दंतकथा लिहिली, तो दंतकथेमध्ये लिहित असताना असं म्हणतो, झावळ्याच्या रविवारच्या दुसऱ्या दिवशी 2 गाढवं यरुश्लेमेच्या त्याच रस्त्याने चालली होती. बेत आणि बेतपगे कसून निघाली यरुश्लेमेकडे यायला. आणि दुसरं गाढव जे आहे ते पिल्लू आहे आणि ते त्याच्या आईला विचारतं, आई काल तर माझ्यासमोर लोकांनी खूप फांद्या टाकल्या, खूप डहाळ्या टाकल्या, जय जयकार करत होते आणि त्या आईने त्या बाळाला कानमत्र सांगितलं त्या शिंगरूला, तुझ्या पुढे टाकले नाहीत, तुझ्यावर जो बसला होता ना त्याच्यामुळे टाकलंय. आणि म्हणून त्या लीन येशूला आमच्या जीवनामध्ये नेहमी ठेवायला पाहिजे यासाठी, कारण की त्या लीन येशूमधून आमचं भलं आहे आणि म्हणून तो गाढवाच्या पिलावर बसून आला. चौथी महत्वाची गोष्ट, तो गाढवाच्या पिलावर बसून यासाठी आला. शास्त्रपाठात तो म्हणतोय, तो तुमच्या संगती शांतीच्या गोष्टी बोलेल. येशूने दिलेले आत्तापर्यंतचे सगळे संदेश, डोंगरावरील प्रवचन, जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचन, मधले असणारे त्याचे संदेश, ह्या सगळ्याचे सगळे येशूने सांगितलेल्या गोष्टी ह्या मनुष्याच्या जीवनामध्ये शांती यावी म्हणून दिले. का येशू शांतीच्या गोष्टी बोलतो? त्याचं उत्तर यशायाच्या ग्रंथामध्ये आहे. यशाया म्हणतो तो आमचा शांतीचा राजकुमार आहे, त्याच्याशिवाय शांती दुसऱ्याकडे कोणाकडे नाही. इतकंच नव्हे तर आम्हाला पुढे गेल्यानंतर पाहायला भेटतं की ज्या वेळेस आम्ही येशूकडे येतो त्यावेळेस येशू योहान कृष्ण शुभवर्तमानात म्हणतो, मी माझी शांती तुम्हाला देतो, जग देतं अशी शांती तुम्हाला देत नाही. जगाची शांती ही टेम्पररी आहे, येशूपासून आलेली शांती ही अनंतकालिक आहे. जगाची शांती तात्पुरती आहे, ती कधीतरी संपुष्टात येईल, परंतु देवापासून आलेली शांती आमच्या संगती सदैव राहते, या युगामध्ये सुरू होते आणि अनंत कालापर्यंत कधीही आमची साथ सोडत नाही. अशी शांती आहे आणि ती शांती केवळ येशू ख्रिस्त देऊ शकतो आणि येशू केवळ शांतीच्या गोष्टी बोलू शकतो. म्हणून मत्ते कृष्ण शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना कोणाची? देवाची मुले म्हणतील. येशू ख्रिस्त देवाच्या कुटुंबात आमचा थोरला बंधू आहे, त्याच्यासारखी शांती दुसरे कोणाकडे नाही, म्हणून तो शांतीच्या गोष्टी बोलतो. आणि आम्ही जी देवाची लेकरं आहोत येशूला स्वीकारल्यामुळं आम्ही पण शांतीच्या गोष्टी आणि शांतीच्या असणारे शब्द बोलायला पाहिजे, यासाठी की आम्ही विचार केला पाहिजे की आम्ही ज्या गोष्टी करतो याद्वारे शांती प्रस्थापित होईल का अशांती प्रस्थापित होईल. आणि म्हणून तो या ठिकाणी तो शांतीच्या गोष्टी बोलणार आहे. आणि तो म्हणतो म्हणून तो गाढवीच्या पिलावर बसून आला. आणि ज्या वेळेस तो आला गाढवीच्या ज्या रस्ता, म्हणून मी लुकृ शुभ्र शास्त्रपाठ घेतला. येशू बेथान्यातून निघाला, मग थोडा पुढे आल्यानंतर 2 शिष्यांना सांगितलं, जाऊन तुम्ही त्या ठिकाणी एक गाढव आहे आणि गाढवासंगती गाढवाचा पिल्लू पण बांधलेला आहे, तर तुम्ही जा आणि मग ते सोडून घेऊन या. आणि तो म्हणतो, जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही ह्याला का सोडत आहात, तर त्यांना सांगा ह्याला प्रभूची गरज आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ज्याला प्रभूची गरज आहे, प्रभू ते बरोबर त्याच्याकडे आकर्षित करतो आणि त्याचा उपयोग करून घेतो. मग मध्ये किती माणसं आले म्हणायला, अरे ह्याला सोडू नकोस, ह्याला सोडू नकोस, हे तुझं नाही, हे दुसऱ्याचं आहे. देव म्हणतो हे माझंच आहे, कारण की स्तोत्र संहितेमध्ये त्याचं उत्तर आहे. देव म्हणतो अखिल पृथ्वीचा निर्माण करता मी आहे, जगातल्या असणारी सगळी प्राणी पशु पक्षी माझे आहेत, तू मला कशाचं अर्पण देशील, है ना. आणि म्हणून दावी स्तोत्र 51 मध्ये म्हणताना म्हणतो, तुला होम बली आवडत नाही, नाही तर मी तो दिला असता, कारण तुझ्या दृष्टीने जे अमूल्य किंवा उच्च प्रतीचं जे अर्पण आहे ते हे आहे, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
हा येशू जे आम्हाला देतो ते अद्भुत आहे. तो म्हणतो ते गाढवाच्या पिल्लाला घेऊन या, आणि जसं त्यांनी सांगितलं येशूला ह्याची गरज आहे, गुरुला ह्याची गरज आहे, रब्बीला ह्याची गरज आहे, लोकांनी सांगितलं घेऊन जा. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस कुणीतरी देवाच्या राज्यासाठी काहीतरी देत असतं आणि करत असतं, त्याच्यामध्ये आडखळण करायचं नाही. ज्या वेळेस कुणीतरी देवाच्या राज्यामध्ये सेवा करत आहे किंवा कोणाच्या सेवा बंद करायच्या नाही, कारण सेवा बंद करण्याचा अधिकार जगातल्या कुठल्या माणसाला नाही. कारण की त्या ज्या सेवा आहेत त्या सेवा देवाने त्या व्यक्तीला दिलेल्या आहेत आणि त्या व्यक्तीने त्या करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो तू जा आणि ते घेऊन ये. आणि येशूला आणलं. मग पुढे म्हणतो मग येशू त्याच्यावर बसला. अगोदर ते आणलं, मग येशू त्याच्यावर बसला. येशू त्याच्यावर बसल्यानंतर मग आमचा पुढचा वृत्तांत जो आमच्या सगळ्यांना माहिती सुरू झाला. लोकांनी ढाळ्या तोडल्या, कपडे टाकले, जयघोष केला. त्यांच्या लक्षात हे आलं, अरे जखराने सांगितलं होतं शिंगरावर बसून येणार आहे, हाच तो मसीहा आहे आणि ह्याच मसीहाकडे आम्ही हाक मारायला पाहिजे, ह्याच मसीहाला आम्ही ओरड मारायला पाहिजे. आणि म्हणून ते सगळे ढाळ्या घेत असताना हातामध्ये जय जयकार करत म्हणतात होसान्ना होसान्ना. आणि होसान्ना हा शब्द जो आहे ना, तो काय माहितीये का? होसान्ना म्हणजे ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? आमचं तारण कर. म्हणून मगाशी आम्ही घोषणा दिल्या ना, हा रूढी परंपरेने दिल्या नाहीत. आम्ही ज्यावेळेस घोषणा देतो त्यावेळेस आम्ही आमचा विश्वास सिद्ध करतो. ज्यावेळेस आम्ही घोषणा देतो त्यावेळेस आम्ही आमचा विश्वास जो आहे ना, तो विश्वास आम्ही प्रगट करतो, तो सिद्ध करतो आणि म्हणतो की आम्ही हेच आहोत, आम्ही या पद्धतीनेच करत आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या चर्चेसमध्ये नाही, परंतु काही चर्चेसमध्ये दर रविवारी ते प्रेषिताचा मतांगीकार बोलतात. ते त्यांचा विश्वास जे आहे ते पुन्हा पुन्हा प्रगट करतात. आम्ही आमच्या जीवनामध्ये दररोज आमचा विश्वास प्रगट करायला शिकायला पाहिजे. ज्या वेळेस आम्ही देवाच्या गोष्टी बोलतो त्यावेळेस आम्ही देवावरचा आमचा विश्वास प्रगट करत असतो. ज्यावेळेस आम्ही म्हणतो मी काही नाही, देवाने सगळं केलंय, त्यावेळेस आम्ही देवावरचा विश्वास दाखवत असतो. आणि म्हणून ज्यावेळेस ते होसान्ना म्हणते तू आमचं तारण कर, परंतु नेमकं त्या दिवशी त्या यरुशलेमेमध्ये जात असणारे जे लोक आहेत की जे येशूच्या मागे चालले आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. काही लोक आहेत की जे आलेत की ज्याने 5,000 भोजन दिलं, 4,000 भोजन दिलं, ह्याच्याकडे फुकट जेवण भेटतंय, चला मागं. जगामध्ये फुकट काही भेटत नाही. ज्यावेळेस फुकट भेटतं त्यावेळेस इज्जत गेलेली असते. लक्षात ठेवा. काय म्हणले फुकट जेवण भेटतंय, चला मागं म्हणून आहेत. दुसरा गट आहे, अरे ह्याची चांगली प्रवचनं दिली म्हणून आलेत. तिसरा गट आहे, ह्याने लाजराला मेल्यातून उठवलं. योहान कृष्णवर्त हे सगळे गट लिहिलेत. याने लाजराला मेल्यातून 4थ्या दिवशी उठवलं, हाच तो मसीहा असेल, कारण 3 दिवसापर्यंत मनुष्य उठू शकतो, 4थ्या दिवशी उठणं अशक्य प्राय आहे. आणि ह्याने उठवलं, हाच तो मसीहा असेल, चला आपण जाऊन त्याला बघूयात. आणि काही शास्त्री पुरुष आहेत की जे त्याच्या मागं चालत हे बघायसाठी की ह्याच्या मागं अख्खं जग निघालंय, आता आपलं काही चालत नाही, हे पाहण्यासाठी शास्त्री आणि पुरुष त्या ठिकाणी आहेत. हे सगळे चाललेत आणि त्यातला एक मोठा समुदाय म्हणतो आमचं तारण कर, होसान्ना होसान्ना. ते सगळे म्हणतात होसान्ना होसान्ना, आमचं तारण कर. याचा अर्थ आहे तुझ्याशिवाय आमचं दुसरं तारण कोणी करू शकत नाहीत. परंतु ह्या असणाऱ्या समुदायामध्ये त्या यरुशलेमेतले लोक आहेत आणि जगभरातून आलेले सगळे यहुदी बंधू भगिनी आहेत. कारण वलांडणाच्या सणासाठी त्यावेळेस यरुशलेमेमध्ये लाखभर लोक जगभरातून येऊन स्थायिक व्हायचे. आणि हे जे लोक आहेत हे सगळे येशूच्या मार्फत होसान्ना होसान्ना, तू आमचं तारण कर. परंतु त्यांची असणाऱ्या तारणाची संकल्पना देवाच्या तारणासंगती मेळ खात नव्हती. प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेस शास्त्र अनेकांना दूषण देताना दिसतं. आणि ते दूषण हे आहे की तुमचा मनोदय मनुष्याचा आहे, देवाचा नव्हे. आम्ही हे शोधायला पाहिजे की आम्ही गोष्टी करत असताना आमचा मनोदय देवाचा असतो का मनुष्याचा असतो. त्यांना कशापासून तारण पाहिजे? त्यांना एकच तारण पाहिजे, पॉलिटिकली तारण पाहिजे, पॉलिटिकली सुटका हवी. कारण त्यावेळेस त्यांच्यावरती रोमी लोकांचं साम्राज्य होतं आणि हे साम्राज्य उलटवण्यासाठी यहुदी लोकांनी बरेच प्रयत्न केले. ज्या बरब्बाला सोडण्यात आलं ना, हा बरब्बा त्यावेळेसच्या अतिरेकी लोकांचा असणारा हा पुढारी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, येशूच्या 12 शिष्यामध्ये एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे शिमोन जिलोत. वाचलं का हो कधी? वाचलं शिमोन जिलोत? हा शिमोन जिलोत पण आहे ना, तो बंडखोर गटाचा आहे. जिलोत म्हणजे बंडखोर.
आजच्या भाषेत अतिरेकी. आपल्याकडे बंडखोर म्हणले की लोक असे बघतात, नको बाबा. येशू म्हणतो तू पण आहे, पण त्याची बंडखोरी बदलून त्याला प्रीती करणारा शिष्य केला येशू. त्यांनी खूप प्रयत्न केले की उधळून लावं. जर समजा मला असं वाटतं दयासागर नावाची फिल्म आहे, त्या फिल्ममध्ये आम्हाला पाहायला भेटते की एके ठिकाणी येशूची आणि बरब्बाची हे दाखवली, भेट दाखवली. आणि बरब्बा येशूला म्हणताना असं म्हणतो, हे येशू तुझ्याकडे शब्द आहेत, तुझ्याकडे सामर्थ्य आहेत, माझ्याकडे तलवार आहे, आपण दोघं जण हात मिळवणी करूयात आणि ह्या रोमी साम्राज्याला उलथून लावूयात. आणि येशू म्हणतो तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा, परंतु मी कधीतरी तुझ्या कामाला येईल. आणि शेवटी येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर बरब्बाच्या कामाला आला आणि बरब्बाला सोडलं. बरब्बानंतर पश्चाताप करतो आणि बरब्बाने नंतर ख्रिस्ताची सेवा केली. आणि ते वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर आम्हाला पाऊलाच्या पत्रामधलं उदाहरण दिसतं. पाऊल लिहिताना असं म्हणतो, जर तुमच्यापैकी पूर्वी कोणी जर चोरी करत असेल तर तो ख्रिस्ती झाल्यामुळे त्यांनी ती आता सोडावी आणि दुसऱ्याला देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी असावं म्हणून त्यांनी कष्ट करावे. ह्याला म्हणतो आपण बदललेली गोष्ट. त्यांचं म्हणणे आम्हाला पॉलिटिकली सोडव. ते फक्त पॉलिटिकली प्रेशरमध्ये नव्हते, त्यांच्या जीवनामध्ये काही गोष्टी होत्या आणि ते कळत न कळत म्हणतात येशू तू आम्हाला सोडव. काय गोष्टी म्हणतात, आमच्या पर्सनल लाईफ आणि फॅमिली लाईफमध्ये असणाऱ्या क्रायसिसपासून सोडव. ह्यांच्या पर्सनल लाईफमध्ये रोमी साम्राज्याने ह्यांच्यावरती बरेच नियम लादले होते. यांनी सरकारला कर देणं गरजेचं आहे आणि म्हणून हे परुषी शास्त्री लोक जे आहेत हे जकातदाराशी बोलत नव्हते. ते म्हणायचे ह्या आमचा असून त्या विधर्मी लोकांसाठी किंवा त्या असणाऱ्या विधर्मी सरकारसाठी काम करतो, रोमी सरकारसाठी. म्हणून त्यांच्या दृष्टीने जे जकातदार आहेत ते पापी लोक आहेत. म्हणून तो पुरुषी म्हणतो ना प्रार्थना, हे देवा त्या जकातदारासारखा मी नाही. मी तर आठवड्यात 2दा उपवास करतो. उपवास केल्याने कोणी स्वर्गात जात नाही. म्हणून उपवास करायचे नाहीत असं नाही. उपवासामध्ये सामर्थ्य आहे आणि ज्यांना ते माहीत आहे ते उपवास करून मिळवतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रोमी सरकारने ह्यांच्यावरती नियम लावले होते. जर समजा एखादा रोमी माणूस निघालाय त्याच्या गोष्टी घेऊन आणि वजन खूप आहे, मग तो म्हणायचा हे थांब, तू यहूदी आहेस का, थांब, इस्रायली थांब, हे धर माझं वजन. आणि मग नियमानुसार त्यांनी 1 कोस जायचं, 1 कोस जायचं, 1 कोस. आणि म्हणून त्यांनी 1 कोस जायचं आणि 1 कोस झाल्यानंतर मग ते यहुदी लोक म्हणायचे हे धर तुझं ओझं परत तुला. आणि येशू ख्रिस्त म्हणताना असं म्हणतो, अरे तुम्ही नियमामुळं फार दाबलेले आहात, फार पिचून गेलात. पण तुम्ही असं म्हणा, तुम्हाला जर मी भेटलोय ना येशू, तर तुम्ही एका मैलावर आल्यानंतर असं म्हणा, काय मी तुझ्या संगती अजून दुसऱ्या मैलाचा प्रवास करू का ह्या ओझ्या संगती. दुसरी गोष्ट शास्त्र सांगतं, जर तुझ्या एका थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढं कर. ते पण त्यांच्यावरती केलेला अन्याय होता. म्हणून पाऊलाला ज्यावेळेस मारली ना थापड, पाऊल म्हणतो तुम्हाला मारलंच कसं. आणि तो असणारा रोमी पदाधिकारी तो हैराण झाला. त्याला इतक्या दिवस वाटतोय हा पाऊल जो आहे ना हा यहुदी आहे. तो म्हणतो मी यहुदी आहे, पण माझ्याकडे दुसरं पण नागरिकत्व आहे, मी रोमन आहे, मी ग्रीक आहे, माझ्या वडिलांमुळे ते मला मिळालेलं आहे आणि तुम्हाला मारलंच कसं माझा निर्णय व्हायच्या अगोदर. आणि मग तो पाऊलाकडे येऊन एकांतात म्हणतो बाबा तू जा 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 जा. पाऊल म्हणतोय 4 चौघात मारलं आणि आता एकट्याच जा म्हणतो, मी नाही मान्य करणार. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे पर्सनली रोमी लोकांमुळे फार थकलेला समाज झाला होता. फॅमिली ह्यांच्या कठीण झाल्या होत्या. येणारा पैसा हा गाळून गाळून यांच्याकडे येत होता. घरामध्ये गोष्टी एखाद्याची कठीण होती. आम्हाला नियमशास्त्र पुस्तकात वाचायचं, जर एखाद्या माणसाने दुर्भाषण केलं तर त्यांना तुम्ही दगडमार करून मारा. आता रोमी लोकांच्या काळात एखाद्याने दुर्भाषण केलं तर ते मारू शकत नव्हते. त्यांनी त्या असणाऱ्या त्यांच्या सेनेंद्रियामध्ये, सभास्थानामध्ये, त्या असणाऱ्या 72 लोकांच्या वडील मंडळामध्ये त्यांनी हे म्हणायचे की ह्याने चूक केली, ह्या मरणदंडास पात्र आहे. परंतु त्याला मरणाची शिक्षा देण्यासाठी त्याने रोमी दरबारात राहायचं. म्हणून येशूला त्या पिलाताच्या समोर पहाटेच घेऊन उभं राहिले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, फॅमिलीच्या दृष्टिकोनातून हे फार कठीण अवस्थेतून जात होते. ह्यांचं सोशल लाईफ कठीण झालं होतं.
सोशली हे सहसा जीवन नीट जगू शकत नव्हते, कारण देवाने यहुदी लोकांना सोशली जीवन कसं जगायचं, समाजात जीवन कसं जगायचं हे सांगितलेलं होतं. आता त्या पलीकडे गोष्टी त्यांना घडताना दिसतात. मन आतल्या आत त्यांचं तळमळत होतं. जे घडत आहे, जी वचनदत्त भूमी आमच्या पूर्वजांना देवाने दिली होती, हिच्यावरती ह्या असणाऱ्या ग्रीक आणि रोमनांनी मोठी कठीणता आणलेली आहे. आम्ही अशा देशात राहत आहोत की जसं काय आम्हाला असं वाटतं की आम्ही कठीण काळामध्ये राहत आहोत, वेगळ्या देशामध्ये राहत आहोत, बेसुन्नत लोकांच्या देशात. ही त्यांची अवस्था त्यावेळेस त्यांच्यावरती होती. इकॉनॉमिकली त्यांची परिस्थिती काही नीट नव्हती, परंतु परुषी लोकांची परिस्थिती चांगली होती. कारण परुषी लोक त्यावेळेसचा असणारा अरिस्टॉक्रटी किंवा श्रीमंतातला त्यांचा हे होता, कारण की परुषी लोक देवाचं नियमशास्त्र जसंची तसं पाळायचे. एक नियम पाळायला 100 नियम, आणि देव त्यांना आशीर्वाद देत होता. इकॉनॉमिकली कठीण काळातून जात होते. म्हणून तर आम्हाला येशूला वधस्तंभावर घेऊन जात असताना शिमोन कुर्णेकर शेतातून येताना दिसतो ना, आहे की नाही? शेतात काम करणारे लोक पण आहेत. गेल्या वर्षी मला विचारलं, पास्टर तुमच्याकडे कुणी आहे का? गालिलच्या भागामध्ये शेतकरी म्हणून काम करायला माणसं हवे. म्हणलं आमच्याकडे लोक खूप घाबरले तुमच्याकडे सायरन ऐकून. महिन्याला 1 लाख रुपये पगार. असं धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून ह्यांची धार्मिकता आता फोल ठरत होती. धार्मिकता कोणाचंही पापक्षमा आणि तारण करू शकत नाही. आत्मिकता माणसाची पापक्षमा आणि तारण करू शकते. आत्मिकता तारण झालेल्या माणसाला त्याच्यामध्ये प्रतिफळ देऊ शकतं, धार्मिकता देऊ शकत नाही. धार्मिकता आणि आत्मिकता याच्यामध्ये फरक. धार्मिकता म्हणजे काय? लोकांनी पाहावं म्हणून केलेली गोष्ट. आत्मिकता म्हणजे काय? देवानी पाहावं म्हणून केलेली गोष्ट. धार्मिकता म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये अवडंबर आहेत. आत्मिकता म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये मनाची सत्यता देवासंगती जोडली जाते. आत्मिकता म्हणजे काय? की ज्या ठिकाणी देव केंद्रस्थानी आहे. धार्मिकता म्हणजे काय? ज्या ठिकाणी मनुष्य केंद्रस्थानी आहे. आणि त्यांचे धार्मिक ह्याच्यावरती ह्याच्यावरती त्यांच्याकडं कठीणता होती. पॉलिटिकली ते क्रश डाऊन होते, स्पिरिच्युअली ह्यांना काही घेणं देणं नव्हतं. आणि हे म्हणतात आमचं ह्या सगळ्या गोष्टीपासून तारण कर, यातून आम्हाला सोडव. आणि येशू म्हणतो मला ह्या जगाच्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड नाही. एखाद्या माणसाचं पाप तुटलं ना, पापक्षमा झाली ना, ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या त्याला बरोबर भेटतात. आज अजून एक स्लोगन वाचलं, रस्त्याने जाता येता गोष्टी वाचायला शिकायला पाहिजे. आजच्या फेरीत स्लोगन तिथलेलं होतं, एखाद्या माणसाकडे पैसा आहे पण सुख शांती नाही तर त्याचा काही उपयोग नाही. दीपकच्या डोक्यावरच लिहिलेलं होतं वचन तिथं, दीपक जिथं उभा तिथं है ना, तिथं बोर्ड लावले होते. त्या बोर्डचे तर दीपक उभा होते. कोणतरी कुठं बघितलं दीपकला? नाही, ते आजच्या फेरीत आहे ना तिथं. दुसऱ्या त्याच्या खाली लिहिलंय, परंतु एखाद्या माणसाकडे धन दौलत नाही परंतु मनशांती आहे, शांती आहे, तर तो माणूस सगळ्यात चांगला माणूस आहे. जाऊन चक्कर मारा संध्याकाळी फेरीत, तिथे दिसेल पेटेत कुठेतरी. प्रिय बंधू आणि भगिनी, शब्द माझे बदलले असतील पण अर्थ तोच आहे. आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो, देव असं म्हणतो पापक्षमेशिवाय मनुष्याला पर्याय नाही. एकदा पापक्षमा आली आणि येशू म्हणतो मला तुमच्या जगाच्या गोष्टी तुम्हाला पहिल्या तुमच्या आत्मिक गोष्टी नीट करायच्यात, मग मला तुम्हाला जगाच्या गोष्टी द्यायच्यात. आमच्याकडे जर आत्मिक गोष्टी नाहीत आणि जगाच्या जर गोष्टी आहेत तर मग आम्हाला त्याचा काहीही लाभ होणार नाही. म्हणून शास्त्र म्हणतं मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? आणि येशू म्हणतो अरे तुम्ही जे होसांना म्हणता, म्हणून 2000 वर्षानंतर आज ज्यावेळेस मंडळी होसांना म्हणते त्यावेळेस 2000 वर्षापूर्वीच्या होसांनाचा आणि आजच्या होसांनाचा हा फरक असायला हवा. आम्ही म्हणायला पाहिजे हे देवा, आम्ही आमचं तारण, आमची मोकळीकता, आमचं सोडवणूक करण्यासाठी आम्ही सक्षम नाही, तू आम्हाला सोडवू शकतोस, तू आम्हाला सोडव. आणि त्यासाठी देवाला हाक मारायला पाहिजे, देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, देवाकडे आमची विनंती सादर केली पाहिजे. आणि विनंती सादर केल्यानंतर आम्ही देवासंगती त्या विनंतीला विश्वासू राहायला पाहिजे. कारण की देवाकडे सादर केलेली जी प्रार्थना आहे देव कधी वाया जाऊ देत नाही. देव आमचे शब्द, आमचे प्रार्थनेतले शब्द आणि आमचे इतर शब्द लक्षपूर्वक ऐकतो. म्हणून मलाकीच्या पुस्तकात म्हटलेलं आहे देवाचे लोक ज्यावेळेस एकत्र येऊन बसून बोलतात त्यावेळेस देव त्यांचे प्रत्येक वृत्तांत ऐकतो. आता हे ठरवायचं मी देवाचं व्हायचं की व्हायचं नाही. कारण शास्त्र म्हणतं मलाकीच्या पुस्तकात, वाचलं ना हो,
मनाचं काही सांगायचं नाही आणि मनाचं काही बोलायचं नाही. मालाखीच्या पुस्तकात आल्यानंतर 3 अध्याय 16 वचन. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले. परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली. म्हणून आम्ही जर म्हणतो ना आम्ही देवाचं भय धरतो, मला देवाचं भय आहे, अहो फार मोठा धोका आहे त्या शब्दात, आहे की नाही? शास्त्र सांगतं, काय सांगतंय? जर मी भय धरतो, आम्ही जे बोलतो तो देव ऐकतो. अरे कठीण झाला होता. एकटा बोलला, दुकटा बोलला, कुणी न ऐकता बोलला, कॉन्फिडेन्शियल बोलला, सुपर कॉन्फिडेन्शियल बोलला, 100% गोष्ट फुटणार नाही बोलला, पण देवाने मात्र ते स्वर्गात बसून ऐकलेलंच आहे. सांभाळा. एक तर स्वतःला देवाचे भय धरणारे म्हणा, नाही तर म्हणू नका. नाही म्हटलं तर देव नाही ऐकणार. हे ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस मला एक अर्थ समजला. अर्थ काय माहिती का? आपली मुलं आहे ना घरामध्ये असतात, आपण काय त्यांच्या संभाषणात जाऊन पडत नाही कधी कधी. आणि सध्याच्या काळात आईबापाला कोणी पडू देत नाही. अरे आई वडिलांनी नुसतं त्या दप्तराला हात लावतो, विचार तू मला विचारलं का हात लावायला? अरे मी माझ्या कानाने ऐकलं ते सांगतोय, बारामतीतलं सांगतोय, दुसरीकडचं सांगत नाही. परंतु ते जे बोलत असतात ना त्यांच्यावरती आमचे कान बरोबर असतात. काय बोलतात ते असतात ना, का आपण म्हणतो नाही जाऊ दे, काय बोलते बोलू दे. कधी कधी काही कारण नाही तरी उगाचच आई वडील त्यांच्या रूमच्या जवळून असे पास होतात, आत काय चाललंय कानोसा घ्यायला. घाबरू नको. आम्ही जर चांगलं करतो घ्यायचं कशाला? है ना, चांगलं असेल घ्यायचं कशाला? आणि देव असं म्हणतो मी तेच ऐकतो. माझी मुलं काय बोलतात ना भय धरणारे ते मी ऐकतो. दुसरी गोष्ट स्मरणवही समोर त्यात लिहिलं जातं. आम्ही जे जे करतो ना ते देवाच्या समोर ठेवलेल्या स्मरणमध्ये नोंद केली जाते. कशी नोंद केली जाते? किती जणांचा इथं बसलेल्यांपैकी विश्वास आहे की आपल्या प्रत्येकाला एक देवदूत आहे का विश्वास? व्हेरी गुड. देवदूत सगळ्यांना आवडतो, मला पण आवडतो. परंतु आमच्या पुरुषांवरती संडे स्कूलने नेहमीच अन्याय केलाय. का बरं मावशी? म्हणजे तुम्ही मला सांगा, इतक्या वर्ष संडे स्कूल चालवत आहे, कधी पुरुषातला देवदूत केला का? केला का रे? झाला का तू कधी? नाही. बर, आमच्या प्रत्येकाला देऊ. ह्या देवदूत काय करतो माहिती आहे का? माझ्या माणसाने काय बोललं नोंद करतो. आणि म्हणून सांभाळा. आम्ही ज्यावेळेस होसान्ना म्हणतो ना त्यावेळेस ते देव ऐकतो. आणि देवाला हे माहीत आहे की मी आज होसान्ना का म्हणत आहे. देवाला हे माहीत आहे ह्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, ह्याचा कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, ह्याचा सामाजिक प्रॉब्लेम आहे, ह्याचा धार्मिक प्रॉब्लेम आहे, ह्याचा आत्मिक प्रॉब्लेम आहे, ह्याचा नेमका आहे काय प्रॉब्लेम ते देवाला, आमचा देवाचा जो आत्मा आहे, आम्ही होसान्ना म्हटल्यानंतर ते देवाच्या शब्दामध्ये देवाला ते बदलून सांगतो की हा माणूस ज्यावेळेस आज होसान्ना म्हणतोय ह्याची समस्या अमुक अमुक आहे. आणि हे देवा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो नासोरी ख्रिस्त याच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, ज्याला पुरण्यात आला आणि पुनरुत्थित केलं, जो आज तुझ्याजवळ मध्यस्थी करत आहे, त्याच्या मध्यस्थीनुसार मी तुला म्हणतो ह्याच्या होसान्नाकडे लक्ष दे आणि ह्याचं या गोष्टीपासून मोकळीकता कर, सुटका कर, सोडवणार हो, याचं तारण तू कर. आमच्या पापाच्या क्षमाचं तारण आणि हे दुसरं तारण दोन वेगळी तारण आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवाला हाक मारायला शिकायला पाहिजे. आम्ही काहीही बदलू शकत नाही. बदलू शकतो का हो? शास्त्र म्हणतो तू तुझ्या डोक्याचा एक केसही काय काळ्याचा. जगामध्ये 3 नंबरचा बिझनेस आहे कॉस्मेटिक. हे किती काम करतं माहीत नाही, पण आत्म्यावरती काम केलं ना चेहऱ्यावरती तेज येतं. आत्म्यावर काम करा, बाहेर तेज दिसतं. आत्म्यावर काम करा, आमच्या जीवनातून लोकांना देवाची कृपा दिसते. आमच्या आत्म्यावर काम करा, इतरांना आम्ही शांती देणारे ठरतो. आमच्या पाळक लोकांना देवाने एक फार चांगलं अभिवचन दिले.
तिथून ज्या ज्या घरात तू जाशील त्या घरात गेल्यानंतर तू म्हण काय आहे का हो? हेच चालते का फक्त रे? आहे का असं करायला लावलं का नाही? देवाने पाळकाला आणि देवाच्या सेवकांना लोकांना शाप द्यायला बोलावलं नाही, बोट मोडायला तर कधीच बोलवलं नाही. आम्हाला एक देवाने आशीर्वाद देतो असं म्हणतो, ज्या ज्या घरात तू जाशील त्या घरात गेल्यानंतर त्यांना शांती असो असं म्हण. म्हणून ज्या वेळेस देवाचे सेवक आमच्या घरी येतात ना, ज्यांना देवाने पाचारण केलं, त्यावेळेस ते शांती घेऊन येत असतात आणि देव म्हणतो त्यांना म्हणा तुम्हाला शांती असो. जर ते घर लायक असेल तर शांती तिथं राहील, नाही तर तुझी शांती परत तुझ्या संगती निघाली. बघा प्रिय बंधू भगिनींनो, जसं मला 1.5 वर्षापूर्वी हे वाक्य माझ्याशी बोललं तेव्हापासून मी लोकांच्या घरात गेलो ना, जिकडे म्हणतो सलाम म्हणतो. पूर्वी मी गेलो कसं काय चाललंय काय चाललंय, देवाने मला पण बदललं, शांती आहे म्हणत जा, असेल तर राहील नाही तर निघाली शांती तुझ्या संगती परत. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवाकडे गोष्टी माग, देव आमच्या संगती काम करतो. आणि म्हणून आज झावळ्याच्या रविवारच्या दिवशी घरी गेल्यानंतर थोडासा आज वेळ घ्या. तुमच्या जीवनात काय समस्या आहे ती तुम्हाला आणि देवाला माहिती, आणि देवाला म्हणताना असं म्हणा, देवा होसाना, ह्या समस्येपासून मला सोडव, ह्या समस्येपासून माझं तारण कर, कारण की त्याच्याशिवाय दुसरा करू शकत नाही. कारण 2000 वर्षापूर्वी तो आमच्यासाठी शिंगरावर बसून यरुशलेमेमध्ये आला आणि गेले 2000 वर्ष हजारो लाखो आणि मिलियन आणि बिलियन आणि ट्रिलियन लोकांनी त्याचा हा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळं आमचा अनुभव वेगळा नसणार. देव तुमच्या सगळ्यांना आशीर्वादित करू. उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंदेव परात्पर म्हणून ह्या उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हावर प्रीती करणारा देवबाप आहेस. आम्ही सर्व मान आणि महिमा तुला देतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुझी उपकार स्तुती करतो. प्रभुदेवा, 2000 वर्षापूर्वी तू यरुशलेमेत गाढवाच्या पिलावर बसून का आला, जखऱ्याने आम्हाला 4 कारणं दिली. आणि 2000 वर्षापूर्वीचा होसांना शब्द आणि आजचा होसांना शब्द, प्रभू ह्याच्यामध्ये तू आम्हाला अंतर दाखवलंस. आणि म्हणून आम्ही नेहमी आमच्या सुटकेसाठी आणि मोकळीकतेसाठी तुझ्या समक्षतेमध्ये बसून येऊन तुला हाक मारावे नाही म्हणावं की होसांना अशी कृपा तू. विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या संगती असू. ह्या आठवड्यातली प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावामध्ये फलदायी आणि आत्मिकतेमध्ये वाढणारी होऊ दे. आमच्या स्वतःला तुझ्याकडे समर्पित करतो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानेले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमचे ऋणी असरून सोडले तसेच तू आमचे ऋणी आम्हास. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा. म्हणजे देव जो बाप याची प्रीती, नासरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो.